नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। क्लास 10 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 3 3.3 पोएम सेक्शन। द नेम ऑफ पोएम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग मीन्स हिम भरल्या सायंकाळी वनराईतील क्षणभर विराम। Hello students, listen. Today we are going to learn of this beautiful poem. The name of poem Stopping by Woods on a Snowy Evening, written by the poet named Robert Lee Frost. Birth 1874-1963, was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critical respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prize for poetry. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. As a traveler, the poet is fascinated by the beautiful scenes in the woods. He stops to enjoy, but his mind urges him to go on. विद्यार्थी मित्रांनो, हिम भरल्या सायंकाळी वनराईतील क्षणभर हा विराम या ठिकाणी केलेला आहे। हिवाळ्यात हिम वर्षाव होत असताना एका संध्याकाळी रानातून जात असताना आलेला विलक्षण अनुभव या कवितेत कवीने सांगितलेला आहे। सो लेट अस स्टार्ट फर्स्ट स्टँजा दिस पोएम. लिसन ओनली. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही वनराई कुणाची आहे ते मला ठाऊक आहे. दूर खेड्यामध्ये त्याचे घर आहे. आता त्याची ही वनराई हिम वर्षावात नाहून निघत आहे आणि हे मनोहर दृश्य मी थपकून पाहतो आहे, पण त्याला मात्र हे कधीच समजणार नाही. Another stanza this poem. My little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. मुलांनो, पुढे कवी म्हणतो, घनदाट वन आणि गोठलेल्या तळावर पसरलेल्या या वर्षाची सर्वात गर्द काळोख्या संध्याकाळी आसपास कुठेही एखादं घर किंवा निवाऱ्याची जागा दिसत नसताना मी असा अचानक अवेळी थांबलेला पाहून माझ्या घोड्याला मात्र संभ्रम पडला असेल का? He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. विद्यार्थी मित्रांनो, हार्नेस बेल्स मीन्स HARNESSBELLS मीन्स गळ्यातील घंटा. DOWNYFLAKE मीन्स अलगद खाली. बाळांनो, कवीच्या मनात येते की आपल्या गळ्यातली घंटा वाजवून जणू घोडा त्याला विचारतो आहे. काय विचारतो आहे बर? तू काय इथे थांबलास? बघा, घोडा काय विचारतोय, तर तू का बरे इथे थांबलास? काही गडबड तर नाही ना? त्यावेळी त्याच्या घंटेच्या किणकिणीच्या जोडीला मंद वाऱ्याच्या झुळकेचा आणि पिसासारख्या हिमकणाचा नाद ऐकू येत आहे. हॅलो स्टुडंट्स, दिस लास्ट स्टँजा दिस पोएम. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. बाळांनो, शेवटी कवी म्हणतो, ही घनदाट वनराई किती मनोहर आहे. तिचे गूढ सौंदर्य जणू मनाला भुरलं घालत आहे आणि काही काळ इथं रेंगाळावे असे वाटत आहे. मात्र कवी आपल्याला जाणीव करून देतो की असे विसाव्याचे मोहाचे क्षण कितीही हवेसे वाटले तरी आयुष्यात असे एका ठिकाणी थांबून चालणार नसते. तर स्वतःला इतरांना दिलेली अनेक वचने पाळण्यासाठी, इतर अनेक कार्य पार पाडण्यासाठी पुढे चालत राहायचं असतं. अशा लोभस क्षणांची आठवण बरोबर घेऊन अखेरच्या विश्रांतीची वेळ येईपर्यंत आपल्या आयुष्याची वाट चालत राहायची असते, चालत राहायची
असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हिम भरल्या सायंकाळी वनराईतील क्षणभर विराम हा अनुभव या कवितेतून आपण घेतलेला आहे. थँक्यू सो मच.